माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागिल्या, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घे उदनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्, प्रसन्नं प्रपन्नार्तिह देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. जेहि आणिले हरिहर ब्रह्मदेवा, स्वरूपी मेळविली योगिया चांगदेवा. तिही केली ऐसे अवतार लीला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. यौन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यंश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जोडो नियाकर चर्चार्थेषु विघ्नस्वराट्. तेने ब्रह्महृदायादिक वै मुह्यन्ति यत्सूर्य, तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिस्वर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि, सत्यं परं धीमहि. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो.
आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी जमलेली भगवत भक्त भक्तिमती माता, चराचरामध्ये वास करणारी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रूपी अदृश्य शक्ती, अनेक संत महंत विद्वत रत्न कथाकार कीर्तनकार प्रवचनकार यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत नवे नवे साक्षात जगन्माता सप्तशृंगी आईनं ज्या परिसराला आपल्या कुशीमध्ये घेतलंय त्या परिसरातील एक विशेष अंबानेर भाग. आणि या अंबानेरमध्ये आजची सुरू असणारी एक दिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा आणि त्या सेवेकरता निवडलेला अभंग, देहुनिवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेकरता निवडलेला आहे. अभंग हा बहुश्रुत आणि वारकऱ्यांच्या जवळपास सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. अभंग मानवी जीवनाच्या प्रवासाला आधारभूत आहे की मानवी जीवनाचा शेवट हा कधी ना कधी कुणाचाही असो, हा त्याला स्पर्श करावा लागतो. इच्छा असली तरी आणि इच्छा नसली तरी, ज्याला आपल्या सामान्य भाषेमध्ये आपण मृत्यू म्हणत असतो. पण हा प्रवास थांबत असताना ज्याला आपण शेवट शब्द देत असतो ना, त्या शेवटीच्या शब्दाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कधी प्रसन्नता उमलत नाही. पण ऐका, बाह्यरंगाची प्रसन्नता वेगळी, अंतरंगाची प्रसन्नता वेगळी. बाह्यरंगाचा विसावा वेगळा आणि अंतरंगाचा विसावा वेगळा. कधी कधी समाजामध्ये जीवन जगत असताना माणसाचा शेवट दिसण्याकरता होतो, पण त्याचा प्रवास त्याच्या कार्यानं अविरत चालत असतो. आणि कधी कधी काही लोकांना विसावा फक्त बाह्य स्वरूपानं भेटतो, पण अंतरंगामध्ये अजूनही तो विसाव्याला पोचलेला नसतो. पण काही मानवी जीवनामध्ये आप्पासाहेबांसारखे, कैलासवासी आप्पासाहेबांसारखी लोक असतात की जी मेल्यानंतर सुद्धा समाजामध्ये जिवंत राहतात आणि ते गेल्यानंतर सुद्धा त्यांचे हातपाय चालत नाही तरी त्यांचे कार्य मात्र अविरत चालत असतात. हा अभंग अशा लोकांकरता आहे. विठ्ठल विठ्ठल. शेवट आणि गोड या गोष्टीचा समन्वय कधी लागत नाही, पण या अभंगामध्ये महाराजांनी एवढे मार्मिकता दडून ठेवलेली आहेत. शेवट तो भला, शेवट तोही भला, माझा फक्त गोड नाही झाला, बहु गोड झाला. म्हटले कशाहून महाराज? तर महाराजांनी उत्तर दिलं दुसऱ्या चरणामध्ये, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. ज्यावेळेस एखादा साधक, एखादी कन्या असेल आपल्या माहेराला जात असते ना, त्या माहेरामध्ये जेवढं सुख असतं, शास्त्राचं गणित आहे, मी पुढे बोलणार आहे. एरवी मानवी जीवनामध्ये माहेर आपल्याला असं वाटतं की फक्त स्त्रियांनाच असतं, पण माहेर हे पुरुषांकडेही असतं. फक्त तो पुरुष कोण असायला पाहिजे हे आपण कीर्तनामध्ये सविस्तर चिंतनामध्ये ऐकणार आहोत. पण माहेर कोणाचंही असो, स्त्रियांचं असो किंवा पुरुषांचं असो, त्या माहेराला गेल्यानंतर मानवी जीवनातलं दुःख नाहीच होत असतं. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अजून काय झालं महाराज? माहेरात गेल्यानंतर फक्त एका सुखाची प्राप्ती नाही की शेवट तो भला माझा भाऊ, नाही, अजून काय प्राप्त होतं? परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागिल्या. जेवढा मागचा दुःखाचा परिहार असेल तो आत्ताच्या आता निघून गेला. एवढंच नाही, ज्या वाणीनं परत परत बोलावं, व्यक्त व्हावं, आता मात्र तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. एकंदरीत कशामुळं? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर प्रतिपादन केला. अभंगावर सविस्तर चिंतन करण्यापूर्वी काही गोष्टीचा अल्पशा परिहार जरी आपल्याला माहीत असेल तरी वक्त्याच्या आद्य कर्तव्यानुसार आणि संप्रदायाचा नियमानुसार यत कार्य घटना असती किंवा भवन असती तस्य कारणस्य प्रतिपादना इति किंवा यत परिहारा वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून परिहार आवश्यक ठरेल. आपल्या ग्राम अंबानेर नगरीमध्ये एका प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये म्हणजे घुले कुटुंबामध्ये असणारं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, फार जड अंतःकरणानं त्यांच्या समोर आपल्याला कैलासवासी शब्द लावा लागतो. योगेश बाबा, मानवी जीवनामध्ये मरण ही एक अशी घटना आहे, मी आधी बोलून गेलो, आपली इच्छा असली तरी आणि आपली इच्छा नसली तरी त्या मरणाच्या देवतेला प्रत्येकाला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं निमित्त करून आलिंगन द्यावंच लागतं. आणि ते आलिंगन द्यावंच लागतं. यामध्ये फक्त मानवी योनी मोडत नाही. इथं कोणीही असू द्या, एखादा खाली बसून कीर्तन ऐकणारा असू द्या, खुर्चीवर बसून कीर्तन ऐकणारा असू द्या, कीर्तनाच्या बाहेर गेलं तर राजकीय पटलावरचा एखादा व्यक्ती असू द्या, महान महिनेचे एखाद्या क्षेत्रातला एखादा मोठा वक्ता असू द्या, एवढंच नाही, भारताचं प्रतिनिधित्व करणारा प्रथम नागरिक पुरुष असू द्या, एवढंच नाही,
जागतिक स्तरावर सुद्धा एक युनियन असते, त्याचा सुद्धा राजा असू द्या, प्रजा असू द्या, किंवा त्याच प्रजेतला एखादा सेवक असू द्या, आया है सो राय जाएगा, राजा रंक फकीर एकच प्रमाण देतो आणि पुढे चालतो. येथ नाही ऊर आले अवतार, येथ नाही ऊर आले प्रमाण झालं. याच्यापेक्षा पुढे प्रमाण नाही की जगाच्या मालकानं जरी अवतार घेऊन जगाचा मालक या भूतलावर आला तरी शास्त्राचं प्रमाण आहे येथ नाही उरो आले अवतार. ते अवतार सुद्धा उरण्याकरता म्हणजे शिल्लक राहण्याकरता आले नाही. जर देवाला त्याचा अवतार संपवावा लागत असेल मग ये रते पामर जीव किती तुमच्या आपल्या त्रैलोक्याचा धनी असणारा मालक जरी या अवताराला या भूतलावर आला ना तरी त्याला सुद्धा त्याची सत्ता चालवण्याकरता एक मर्यादा आहे. त्याला सुद्धा कधी ना कधी जर जावं लागत असेल, अवतार संपवावं लागत असेल. आपल्यासारख्या एक एक दीड दीड एकराच्या मालकाला राहण्याची सत्ता येते. मग ये रते पामर जीव किती याचा अर्थ जायचं प्रत्येकालाच आहे. पण ऐका, जन्म मिळणं मानवी जीवनामध्ये दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पण तो दुर्लभ असणारं मानवी शरीर प्राप्त झाल्यानंतर मृत्यू जरी अटळ असेल तरी त्या जन्माच्या आणि मृत्यूच्या आधी जो मधला कालावधी आहे ज्याला आपण जीवन म्हणत असतो ना, या जीवन कालामध्ये केलेले कार्य हे ठरवत असतात की माणसाला मरायचं आहे का जिवंत राहायचं आहे. लोक मरताना सगळीच मरताना दिसतात, पण मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहणारी लोक कशी असतात हे जर कोणाला प्रश्न निर्माण होत असेल तर त्यांनी बोट दाखवायचं आप्पासाहेबांकडे की मेल्यानंतर सुद्धा माणूस जिवंत कसा राहतो. महाराज हे कलियुग आहेत, कलियुग. इथे पॅकेज एवढे वाढलेत लोकांचे की आधी 5-5 हजारावर महिनाभर कंपनीत काम करावं लागत होतं. आता पॅकेज वाढावं म्हणून 5-5, 6-6 महिने एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेण्याकरता एक एक कंपनी 5-5 सोडावं लागतं. 10-10, 15-15, 20-20 लाखाचे पॅकेज झाले. पण तरी सुद्धा माणुसकीचा स्तर मात्र एवढा घसरलेला आहे की ज्यांचं पॅकेज वाढलंय असं पोरगं आपल्या बापाचं उत्तर क्रिया साजरं करील का नाही हेही अलीकडच्या काळामध्ये फार दुर्लभ आहे. आणि एका बापाचं फक्त दशक्रिया नाही, फक्त तेरवीचा कार्यक्रम नाही, फक्त पुण्यस्मरण नाही तर तृतीय पुण्यस्मरणापर्यंत तेही एवढ्या अलौकिक स्वर्ग सुखासारखा सोहळा संपन्न करणं. एक सांगू तुम्हाला, जगाच्या पाठीवर जगी ऐसा बाप व्हावा. मानवी जीवनामध्ये बापही तसा असावा लागतो आणि पोरगाही तसा असावा लागतो. नुसता बाप तसा असून चालत नाही आणि नुसता पोरगा सुद्धा तसा असून चालत नाही. मानवी जीवनामध्ये ऐश्वर्य, सत्ता, संपत्ती असणारी भरपूर परिवार आहेत. पण एक सांगू, एवढा अलौकिक सोहळा करण्याकरता ज्ञानोबाऱ्यांची एक तंतोतंत ओवी आकाश बाबा. जेथ जेथ संपत्ती आणि दया वसती आली एके ठाया तेथ जाण धनंजया विभूती माझी. देव कोणाच्या घरात आहे हे शोधण्याची गरज नाही. माऊलींनी सगळ्या गोष्टी करता आधी पुरावे दिलेले आहेत. ज्ञानोबाराय बोलतात ज्या घरामध्ये फक्त संपत्ती आहे त्या घरात मी आहे. देवघर किती मोठं असेल म्हणजे मी आहे अशातला भाग नाही. संपत्तीच्या बरोबरीला एक गोष्ट असायला पाहिजे जिचं नाव आहे दया.
जेथ जेथ संपत्ती आणि दया वसती आली एक ठाया तेथ जाण धनंजया विभूती माझी. मग अशा परिवारामध्ये, या घुले परिवारामध्ये आदरणीय आमचे प्रकाश दादा असतील, आदरणीय आमचे जगदीश दादा असतील, यांनी आपल्या वडिलांचे घेतलेले स्वीकारलेले जे काही संस्कार आहेत. मला एक शब्द आजच्या या पत्रिकेवरचा खूप गोड आवडला महाराज, मी नेहमी सांगत असतो. आदरणीय आप्पांच्या समोर कैलासवासी शब्द लिहिलेला आहे. काय शब्द लिहिलेला आहे? कैलासवासी. मी नेहमी सांगत असतो, कैलासवासी कोणी लिहावं, वैकुंठवासी कोणी लिहावं, स्वर्गवासी कोणी लिहावं याचंही गणित आहे. नुसतं कैलासवासी लिहून चालत नाही. व्यवहारातला सिद्धांत काय सांगतो, समजा एखाद्या घरातला कोणीतरी व्यक्ती वारला, मग तो व्यक्ती वारल्यानंतर कोणीतरी घरातला प्रमुख व्यक्ती प्राधान्यानं एखाद्याकडे पासपोर्ट फोटो देतो आणि सांगतो फोटोग्राफरला, दादा याचा 8x12चा फोटो बनवून द्या. हो ठीक आहे, ओके. फोटो बनल्यानंतर जो बनवण्याकरता आलाय त्याला आमंत्रित केलं जातं, दादा फोटो बघा एकदा. हो म्हटले, अगदी योग्य, व्यवस्थित. नाव म्हटले, नावही व्यवस्थित आहे. करू म्हटले फायनल. हो म्हटले, करा फायनल. पण आधी स्पेस देऊन ठेवलेला आहे, काय लिहू म्हटले. काय लिहू म्हणजे? नाही म्हणजे कोणी कैलासवासी लिहितं, कोणी वैकुंठवासी लिहितं, कोणी स्वर्गवासी लिहितं. तुमची काय इच्छा आहे, काय लिहू? माझा प्रश्न तुम्हाला ऐकणाऱ्या लोकांना आहे, जाणाऱ्यानं कुठं जावं हे दोघं जण ठरवतील का? नाही. मग याचं काहीतरी गणित असायला पाहिजे ना. याचं गणित साधं सोपं सरळ आहे महाराज. वैकुंठवासी कोणीही लिहू नये. ज्याचा एकही बुधवार रिकामा जात नाही त्यानं वैकुंठवासी लिहून कसं चालेल? तुमच्याकडे नसतं का बुधवारचा उपवास? बाबा असले म्हणजे आहे इकडं, आहे का नाही? ज्याचं एकही रविवार रिकामा जात नाही, हा हे रविवार जास्त झालं, त्यानं वैकुंठवासी लिहावं का? नाही नाही. संप्रदायाचं आणि शास्त्राचं गणित आहे महाराज. वैकुंठाचे नायक असणाऱ्या भगवान पंढरीश पांडुरंगाची उपासना ज्याच्या जीवनामध्ये आहे, पंढरीची वारी ज्याच्या जीवनामध्ये आहे, एकादशी सारखं पवित्र व्रत ज्याच्या जीवनामध्ये आहेत, त्यांनीच मरणोपर्यंत मेल्यानंतर आपल्या नावाच्या समोर वैकुंठवासी लिहावं. हा फक्त अधिकार त्यांनीच त्यांच्या करताच बनलेला आहे. कैलासवासी कोणी लिहावं हा समन्वय तर एवढा गोड आहे बाबा. कारण आप्पा साहेबांचं अख्खं आयुष्य ज्यांच्या सेवेमध्ये गेलं ना, त्यांचं आराध्यच देवादिदेव महादेव आहेत. कधी गेलात छत्रपती संभाजीनगरच्या जवळ तर वेरूळ क्षेत्रामध्ये शांतिगिरीजी बाबा आणि जनार्दन बाबा यांचं अधिष्ठान आहे. आणि रात्रंदिवस त्या ठिकाणी फक्त एकच काम चालतं, भजन करी महादेव. देवादिदेव महादेवांचं अधिष्ठान ज्या क्षेत्रामध्ये आहे महाराज,
त्या शांतिगिरी बाबांनी, जनार्दन बाबांनी अख्खा परिसर ढवळून काढला. पारमार्थिक माणसाला परमार्थाला लावो यात काही नवल नाही, पण नास्तिक माणसाने सुद्धा महाराजांच्या चरणावर वाकल्या वाकल्या त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहल्या पाहल्या आपल्यालाही कपाळाला तिलक लावण्याकरता सुरुवात करावी. आप्पासाहेबांचं जीवनचरित्र, आप्पासाहेबांचं जीवन जर त्या साधूच्या चरणाशी वाहत जर अविरत होत असेल ना, तर त्या माणसाला कैलासामध्ये जाण्याची गरज नाही. मी स्वाभिमानाने एवढे ग्रंथ आतापर्यंत वाचलेले आहेत आणि ग्रंथामध्ये एकच उदाहरण आलेलं आहे की नामाची आणि साधूची चरणा सेवा करणाऱ्या साधकाला कैलासात जाण्याची गरज नाही. कैलासाचा मालक देवादिदेव महादेव या अशा लोकांना घेण्याकरता स्वतः आपले शिवगण पाठवत असतो. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालबाधित सत्य आहे. शिवमहापुराण कथा जर बारकाईनं कधी श्रवण करण्याचा योग आला असेल तर बिंदुक आणि चंचुलासारख्या पापातल्या पापी महापापी लोकांकरता जर शिवगण घेण्याकरता येत असतील तर ज्यांनी बंद पडलेले परमार्थ गावोगावी चालू केले महाराज, आदरणीय श्रद्धेय पूजनीय, ज्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, तुमच्या परिसराचं वैभव, संप्रदायाचं वैभव, आदरणीय आमचे योगेशजी बाबा. मी खरं तर आजच्या तारखेला इथं योगेश दादा उपस्थित राहू शकणार नव्हतो, विलास दादा, पण मला योगेश दादांनी सांगितलं, म्हटले महाराज अंबानेर गाव सोडून जर काही परिचय घ्यायचा असेल ना तर फक्त माझ्या करता या. प्रकाश दादांच्या नावाच्या समोर खरं तर आप्पासाहेबांचं नाव लागतं, नाहीतर माझ्या बापाचं नाव जरी त्यांच्या नावाच्या समोर राहिलं ना तर माझ्या बापाची सेवा सुद्धा माझ्या अनुपस्थितीत प्रकाशदादांनी केलेली आहे. तुम्हाला सेवा प्रकाशदादांच्या घरी करायची नाही, योगेश महाराजांच्या घरी सेवा करायची आहे, म्हणून इथपर्यंत आहे. आणि मला खरंच सांगतो योगेश बाबा, तुम्ही वाक्य बोललेत बरोबर आहे. इथं मी नाही, कोणी जरी कीर्तन केलं असतं, नंतर कधी इथला व्हिडिओ माझ्यापर्यंत आला असताना तर मला किमान 8 दिवस भाकर धकली नसती. महाराज बापा करता त्याग किती असायला पाहिजे हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर या घुले परिवारांकडून शिकायला पाहिजे. 10 रुपये या जगामध्ये कोणी उसने देत नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या बापानं आपल्यावर केलेले संस्कार, तो शास्त्रबद्ध पद्धतीनंच बोलायचं झालं असं, बापासाठी पिंडदान करण्याकरता हजारो किलोमीटरचा प्रवास करणारी लोक खूप आहेत, पण शास्त्राचा नियम आहे, पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, तो माता पित्याचा अंतकाळ ही धर्माची वेळ अति पवित्र. या अंतकाळातल्या वेळे करता सोमसूर्याधिक ग्रहणे येऊनी तसे पार म्हणे, का माता पिता मरणे अंकित दिवस. आपल्याला दिसण्याकरता दिवस वाईट वाटत असतो, पण शास्त्राचं स्पष्ट गणित आहे, लेकरांना बापाच्या ऋणातून उतराई होण्याकरता जर कोणता दिवस असेल ना महाराज, त्यांचा पुण्यस्मरणाचा दिवस असतो, लक्षात ठेवा. आणि या घुले परिवारांनी तेवढ्या तंतोतंत पद्धतीनं मरायचं कोणाला नाही हो महाराज. पण एक सांगू, राजा दशरथापेक्षा, थोडंसं धाडसानं बोलतो, राजा दशरथापेक्षा जगाच्या मालकाचा बाप आहे राजा दशरथ, पण तरी सुद्धा असं म्हणायला हरकत नाही, राजा दशरथापेक्षा उत्तम अधिकार जर कोणाचा असेल तर आदरणीय कैलासवाटी अप्पासाहेबांचा आहे. कारण अंतकाळामध्ये यांची मुलं यांच्या जवळ होती. जगाच्या मालकाचा बाप आहे राजा दशरथ, पण अंतकाळामध्ये 4-4 लेकर जगाचे मालक असताना एकही अंतकाळामध्ये नव्हता, लक्षात. विश्वाच्या पाठीवरची ही अविरत असणारी ही जी घटना आहे, जी अटळ असणारी घटना आहे, या मृत्यूला स्पर्श करावाच लागतो. पण हे करत असताना आपल्या कुटुंबावर केलेले संस्कार जे असणार, त्या संस्काराचं दर्शन अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपल्याला होत असतं. नाहीतर एरवी मानवी जीवनामध्ये बापाच्या ऋणातून उतराई व्हायचं आहे हे बोलणं सोपं आहे, पण बापाच्या ऋणातून कधी उतराई होता येत नाही. मी नेहमी सांगत असतो, एकीकडे या बापाला आधीच जगानं एवढ्या कठोरतेच्या यादीमध्ये टाकून ठेवलाय. लेकरू लहान असलं तेव्हापासून आई त्याला शिकवते, हे खाऊ नको बाप मारील, ते खाऊ नको बाप मारील, इकडे जाऊ नको बाप मारील, तिकडे जाऊ नको बाप मारील, हे कर बाप मारील, अभ्यास कर बाप मारील. बाप मारील म्हणता 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 तो बाप जणू काही लेकरांच्या नजरेमध्ये दुसरा यमदेव झालेला असतो. माझा प्रश्न आहे तुम्हाला, लेकरू बाहेरगावी शिकण्याकरता असलं, आईला फोन जास्त येतो लेकराचा का बापाला? बोला मावशी तुम्ही. आईला ना. हे करू नको ते करू नको, बाप मारील, बाप असा आहे बाप तसा आहे, हे शिकवणार कोण? बोला, थोडंसं धाडसानं बोला. कुटुंबातलं एकमेव पात्र असं आहे दादा, जे असून सुद्धा हरवलेलं असतं.
अहो शपथ घ्यायची वेळ जरी आली ना तरी लोकांना आईची शपथ असं म्हणण्याकरता आठवण देण्याची गरज नाही, पण बाप शपथीच्याही लायकीचा नाही का? कधीतरी फार मोठा चिंतनाचा विषय महाराज. रोज रुचकर पोळी चपाती करून लेकराच्या डब्यामध्ये देणारी आई ही मात्र प्रत्येकाला आठवते. मात्र त्या चपातीची व्यवस्था किती कठोर कठीण विपश परिस्थितीमध्ये व्हायलाच पाहिजे याकरता 12 तास सोडून 24 तास ड्युटी करणारा, रात्रंदिवस बिना हेल्मेटचा गाडीवर प्रवास करणारा बाप मात्र अजूनही सुद्धा कोणाला आठवत नाही. फार मोठी शोकांतिका आहे महाराज. ओव्हरऑल जर थोडंसं गणित काढलं ना, आई नसणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, पण बाप नसणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. हा बाप कधी कधी रस्त्यावर गाडी चालवताना दिसतो, हा बाप कधी कधी शेतामध्ये काम करताना दिसतो, हा बाप कधी कधी ऑफिसमध्ये काम करताना दिसतो, आणि हाच बाप कधी कधी 50-50 माळ्याच्या बिल्डिंगला बाहेरून कलर करताना दिसतो. तो दिसत असताना त्याची अवस्था जरी सामान्य कुटुंबातली असली तरी तो कोणाचा तरी बाप असतो. आज आम्ही हे विसरतो. बापाची परिस्थिती काय असते हे जर पाहायचं असेल ना, कधी न रडणारं पोरग, पण त्याला विचारा, फक्त निरोप द्या की तुझा बाप राहिला नाही, त्यावेळेस त्याला विचारा. महाराज, बाप राहिला नाही हा शब्द फक्त मोजक्या अक्षरांचा आहे, पण बाप राहिला नाही हा शब्द ज्यावेळेस काळजापर्यंत पोचतो ना, त्यावेळेस त्याला आयुष्यातलं सगळ्यात मोठं धन हरवल्याचं त्यावेळेस भास होत असतो. लक्षात ठेवा. म्हातारा का असू द्या ना, पण घराच्या उंबरठ्यावर बसलेला बाप असू द्या, कोणाची धमक नाही तुमच्या घरापर्यंत चुकीच्या नजरेनं पाहण्याची. बाप जाऊ द्या महाराज, प्रकाश दादांना जगदीश दादांना विचारा, आदरणीय आमच्या जयश्रीताईंना चित्राताईंना विचारा. एक घरातला कोपरा असा असतो की ज्या कोपऱ्यामध्ये कायम आपला बाप बसलेला असतो. ज्यावेळेस बाप नसतो ना, कोपरा जसाचा तसा असतो, पण त्या घराच्या कोपऱ्याकडे पाहल्या पाहल्या बाप नसला तरी तो बाप बसलेला आहे असा आम्हाला भास होतो. जीवनामध्ये स्वतः मात्र तिकडेचे अंधकार तो श्रवण करतो, हृदयामध्ये साठवतो, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मात्र प्रेम आणि प्रेमच देण्याचा प्रयत्न करतो. न रडताही प्रेम करणारं विश्वातलं सगळ्यात मोठं पात्र जर कोण असेल ना, त्याचं नाव बाप आहे. एरवी सगळ्या विश्वानं मातेचे गुणगौरव गायलेले आहेत, पण बापाचं गुणगौरव गावं असं मात्र कोणत्या कवीला सुद्धा वाटलं नाही, कोणत्या लेखकाला सुद्धा वाटलं नाही. असतील तर फक्त मोजके बोटावर मोजण्यासारखे आहेत. नेमकं कसं पात्र असतो बाप? मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात भेटला माणूस मारुती रायाची छाती. जगाच्या पाठीवर ज्याचा अंतःकरण दिसण्याकरता फक्त एवढंच असते, पण त्याच्या अंतःकरणामध्ये जर झोकावून पाहण्याचा प्रयत्न केला ना, आकाश सुद्धा जिथं कमी करते, हो आकाशाची आणि समुद्राची उपमा देत असताना सुद्धा कुठेतरी आपल्याला कमतरता वाटत असते. कारण आकाश हे रंग बदलणार असतं, बाप कधी रंग बदलत नाही महाराज. चांगल्या परिस्थितीमध्ये जो बाप सोबत असतो ना, तो विषम परिस्थितीमध्ये सुद्धा सोबत असतो. समुद्राची उपमा बापाला द्यावी की बापाचं प्रेम समुद्रासारखं अथांग आहे, पण समुद्रातल्या पाण्याला सुद्धा कुठंतरी दोष आहे. ते पिण्याच्या लायकीचं नाही, वापरण्याच्या लायकीचं नाही, पण बापाला समुद्रापेक्षाही पलीकडची उपमा द्यावी लागते, कारण बापाच्या प्रेमामध्ये कुठल्याच प्रकारचा दोष नसतो. ज्याच्या जीवनामध्ये बाप नाही त्याला विचारा मानवी जीवनामध्ये बाप काय आहे. मानवी जीवनामध्ये जोपर्यंत बाप आपल्या जीवनामध्ये तोपर्यंत बाप समाजाला कळत नाही. गेल्यानंतर मात्र बापाचे स्टेटस आपण ठेवल्याशिवाय राहत नाही. पण एकदा कधीतरी एकांतात बसा आणि एकांतात बसून चिंतन करा, नेमका माझा बाप माझ्या करता काय आहे, त्या बापाला माझ्याकडून अपेक्षा काय आहे. विठ्ठल विठ्ठल. बापाची उणीव कधीच आपल्याला भरून काढता येत नाही. जगाच्या पाठीवर त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता फक्त आध्यात्मिक कार्यक्रम हे कारणीभूत ठरू शकतात. कशा करता मी नेहमी सांगत असतो, जगाच्या पाठीवर पाप पुण्याची गणना करून माणसाला पुढच्या जन्माला कारणीभूत माणूस जीवन ठरत असतो. आणि पाप पुण्याची गणना करत असताना पुण्याची उणीव जर भासली तर ते भरून काढण्याचं सामर्थ्य कलियुगामध्ये फक्त कथा कीर्तन प्रवचनामध्ये आहे. जगाच्या पाठीवर एकमेव साधन असतात, नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. यानं होतं काय? काळ सार्थक केला त्यांनी, त्यांचा काळ सार्थक होत असतो. पण प्रश्न असा निर्माण होतो महाराज, ज्यांनी कथा कीर्तनाच्या माध्यमातून वाणीनं चिंतन केलं, कानानं श्रवण केलं, अंतःकरणामध्ये परमात्म्याचे पावलं ठसवले, काळ सार्थक केला त्यांनी, त्यांचा काळ सार्थक होईल यात नवल नाही.
पण गेलेल्या जीवाचा या नामचिंतनाशी संबंध काय? आमच्या संप्रदायाचं वैभव तेच आहे. इथं वाणीनं चिंतन करणारा किंवा श्रवण करणाऱ्याचा उद्धार होईल यात काही नवल नाही. त्यांचे उद्धर कथा ही भागीरथी आहेत. आणि इथं गेल्यानंतर प्रत्येक जीव हा पुनीत होत असतो. मानवी जीवनामध्ये जो याच्यामध्ये बुडी मालतो, जो स्नान करत असतो, त्यांचे उद्धरती पूर्वजते म्हणजे उडी घेणाऱ्याचा सुद्धा उद्धार, आणि त्यांचे उद्धरती पूर्वजते पूर्वजांचा सुद्धा उद्धार. पटणार नसेल तर सगळ्यांच्या पाठांतरातल्या भाषेमध्ये सांगतो. पूर्वीची लोक ज्यावेळेस कथा कीर्तनासारख्या सुविधा उपलब्ध होत नव्हत्या सहजासहजी, त्यावेळेची परिस्थिती अशी असायची, जीव गेला आणि तो जर परमार्थातला असला तर लोक तिथे बसून हरिपाठ घ्यायचे. कशा करता? ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. मग पूर्वज म्हणजे कोण कोण? आईचा मार्ग सोपा होतो का वडिलांचा मार्ग सोपा होतो? नाही नाही, हे सुद्धा कळावं याकरता सविस्तर प्रमाण दिलं. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार. गोत्रातील अपार म्हणजे कोणी असो. चतुर्भुज नर होनी ठेले. चतुर्भुज म्हणजे काय? 4 हात. आणि 4 हातातली लोक जर कुठले असतील तर फक्त आणि फक्त वैकुंठातले. याचा अर्थ वैकुंठ भुवनी हा त्या ठिकाणी मानवी जीवनामध्ये राहण्याचा योग असतो. म्हणून श्रवण करणाराचा नाही तर श्रवण करणाऱ्यांच्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार होत असतो. मानवी जीवनामध्ये मरण माणसाच्या हातात जरी नसलं तरी मरणाला गोड करणं मात्र माणसाच्या हातामध्ये. मी नेहमी सांगत असतो, एखादा व्यक्ती जीव जात असताना तो कसा गेला याला महत्व देऊ नका. बरीचशी लोक परमार्थ ऐकत असताना परमार्थ स्वतः करत नाही, पण इतरांच्या परमार्थावर टीका करत असताना अशा काही घटना शोधून काढतात की महाराज आमच्या गावातला माणूस आहे, एकही कथा कीर्तन खाली जाऊ देत नाही. गावातलं जाऊ द्या, परिसरातलं कीर्तन असलं तरी सुद्धा तो चुकवत नाही. पण महाराज अपघाती गेला हो, महाराज त्यांना हार्ट अटॅक आला हो, महाराज ते इथे गेले होतो. एक सांगू तुम्हाला, माणूस कसा जातो याला महत्व नाही, माणूस कुठं जातो याला सुद्धा महत्व नाही. तो काय कार्य करून जातो, जाता जाता त्याच्या चित्ताचा प्रवाह कोणत्या दिशेने यावर त्याचा पुढचा प्रवास ठरत असतो. एकच प्रमाण देतो आणि पुढे चालतो. पितामह भीष्माचार्यांचं नाव ऐकलेलं असेल. किती भगवत भक्त जगाच्या पाठीवर, किती भगवत भक्त होते देवाच्या विरुद्ध पार्टीमध्ये दिसण्याकरता फक्त बाण सोडवायचे. कौरवाच्या यादीकडे असताना बाण सोडत असताना पांडवांकडे बाण सोडण्याच्या आधी, प्रत्येक बाणाच्या आधी जगाच्या मालकाच्या चरणावर मनोमय प्रार्थना करायची, देवा इच्छा नाही तरी काही जबाबदारी आहे पार पाडायच्या आहे तेवढ्या माफ कर. हे पाप मुळात माझी करण्याची इच्छा नाही, पण काहीतरी पूर्व ऋण आहेत, काही संकेत आहे, काही जबाबदारी आहे म्हणून बाण सोडावं लागतायत. पण तरी देवा माझी विनंती आहे बरं का, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर यह प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो,
जब प्राण तन से निकले, घनश्याम जल्दी आना, नहीं हमको भूल जाना, बंसी की धुन बजाना, जब प्राण तन से निकले. हो रात्र भीष्माचार्यांनी केलेली प्रार्थना, देवा मी चुकीच्या बाजूने लढतोय हे मला माहित आहे, पण तरी सुद्धा माझ्या अंतःकरणातला चित्ताचा प्रवाह मात्र तुमच्या दिशेने आहे देवा. आणि शेवटपर्यंत माझी इच्छा एकच राहणार आहे, जायचं प्रत्येकाला आहे, पण ज्या दिवशी माझी जाण्याची वेळ येईल ना देवा, त्या दिवशी तुम्ही माझ्या समोर असावे एवढीच इच्छा आहे. आणि अंतकाळीचा निर्णय देवानी तेवढाच लावला. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. अंतकाळामध्ये ज्यावेळेस भीष्माचार्यांच्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये बाण लागलेला होता, माणसाला झोपण्याकरता जशी मखमली गादी असते ना, त्याप्रमाणे बाणांच्या शय्येवर पितामह भीष्माचार्य झोपलेले. शरीरातील रक्ताचा एक न एक थेंब बाणाच्या माध्यमातून जमिनीपर्यंत येतोय. करोडो विंचू चावावे त्याच्या हजारो पटीने वेदना आहेत, पण तरी सुद्धा पाचवही पांडव आणि द्रौपदी मातेच्या सोबत त्या ठिकाणी पितामह भीष्माचार्यांना भेटण्याकरता गेलेत. ज्यावेळेस भीष्माचार्यांना भेटण्याकरता गेलेत, भीष्माचार्य मनोमय प्रसन्न झालेत आणि जगाचे मालक बोलायला लागले, भीष्माचार्य बाबा, अहो युद्ध झालं तुम्हाला माहित असेलच, पांडव विजयी झाले, पांडव आता राजे होणार आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही खूप मोठे दांडगे राजकारणी आहात, तुम्हाला शस्त्रयुद्धेतलं सगळं परिपूर्ण ज्ञान आहे, तुम्हाला राजकीय शाळेतलं संपूर्ण परिपूर्ण ज्ञान आहे. तुम्ही थोडंसं ज्ञान जर यांना दिलं ना, तर थोडसा यांना राजमार्ग चालवताना खूप काही आधार भेटेल. भीष्माचार्य बाणाच्या शेवेवर मान इकडची तिकडे हलवता येत नाही, तरी सुद्धा थोडसा चेहऱ्यावरची प्रसन्नता वाढवली आणि मनोमय देवाशी बोलायला लागले, वा रे मुरलीधर, करता करविता सगळं तूच आहे, माझ्यापेक्षा जास्त उपदेश करणारा तूच आहे. तूच होता ना तिथं अर्जुनाच्या रथावर, एका हातामध्ये लगाम होती, दुसरा हात आकाशाच्या दिशेनं होता, आणि याच अर्जुनाला उपदेश करणारा तूच होता ना. हा उपदेश तू सुद्धा करू शकतो. आणि मला म्हणतोय की तुम्हाला राजकारणातला चांगला अनुभव आहे. अरे राजकारणी तर खरा तू आहे म्हटले देवा. एकासाठी काहीच केलं नाही आणि एकासाठी काहीच करायचं बाकी ठेवलं नाही. 100 असून एकही जिवंत ठेवला नाही, आणि 5च होते पण एकाच्याही अंगाला धक्का सुद्धा लागू दिला नाही. याला म्हणतात देवा राजकारण. मला म्हणतोय पण ठीक आहे, जगाचा मालक आहे तू, योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, मला म्हणतोय ना, सांगतो म्हटले ऐका. भीष्माचार्य अंतकाळामध्ये उपदेश करायला लागले. राजधर्मान, दान धर्मान, मोक्ष धर्मान, तथैवत श्री धर्मान, भागवत धर्मान. त्यातला स्त्री धर्मान शब्द ऐकला आणि पितामह भीष्माचार्य बोलायला लागले. म्हटले पांडवांना ऐका, डोळ्याच्या समोर पाप होताना कधी पाहायचं नाही. जर आपल्या डोळ्यासमोर पाप होत असेल ते थांबवण्याकरता आपण समर्थ असू तर ते पाप थांबवावं, नाहीतर आपण पापी नाही, आपण महापापी लोकांच्या यादीमध्ये जाऊ. द्रौपदीला हसायला आलं आणि द्रौपदी बोलायला लागली, द्रौपदी हसायला लागली. त्यावेळेस भीष्माचार्यांची किंचित नजर गेली. भीष्माचार्य म्हणायला लागले, द्रौपदी का असते? नाही म्हटले बाबा माफ करा, पण सहज हसायला आलं. भीष्माचार्य म्हणायला लागले, द्रौपदी मोठ्या घरच्या स्त्रिया सहज हसत नसतात, खरं सांग का असते? म्हटले बाबा आता तुम्ही एवढा गोड उपदेश आम्हाला जगाच्या मालकाच्या समोर त्यांच्या साक्षीनं दिला की डोळ्याच्या समोर पाप होताना कधी पाहायचं नाही, हे पाप तुम्ही का पाहिलं? लगेच प्रसंग आठवला दरबारातला की या द्रौपदीचं वस्त्रहरण जिथं चालू होतं तिथं मी सुद्धा हजर होतो, पण हिच्या वस्त्रहरणाकरता मी थांबवण्याकरता समर्थ असताना सुद्धा मी थांबू शकलो नाही. आणि मी यांना म्हणतोय स्त्री धर्मान, भागवत धर्मान, राजधर्मान तथैवच. मग भीष्माचार्य बोलायला लागले, द्रौपदी आठवला मला प्रसंग, पण एक सांगू का म्हटले तुला, कदाचित चुकीच्या लोकांच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं त्यावेळेस माझ्या बुद्धीनं मला काम दिलं नाही, मला चांगले कर्म करायची इच्छा सद्गती त्या अन्नानं झाली नाही. पण एक सांगू का द्रौपदी, तूही भाग्यवान आहेत आणि तुझ्या निमित्त मी सुद्धा भाग्यवान आहेत. म्हटले का? तुझ्या जीवनामध्ये तू प्राप्त केलेला सखा आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त केलेला मी भगवंत, तू नुसती एकदा हाक काय दिली, कोठे गुंतला कोठे गुंतला
साधूची सेवा असायला पाहिजे. बिना सेवेनं देव प्राप्त झाला असं एकही उदाहरण नाही. कैलासवासी आप्पासाहेब घुले यांच्या निमित्तानं तुम्ही आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. लक्षात ठेवा, वेदांतातलं सूत्र आहे, जगाच्या पाठीवर देवापेक्षाही मोठा अधिकार जर कोणाचा असेल तर तो साधूचा अधिकार. आपल्यासारखे सामान्य भक्त विटेवरच्या देवाच्या समोर जर गेलात ना तर देव आपली नजर थोडी झुकवत नाही, कमरेवरचे हात कधी हलवत नाही, आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात कधी दर्शन देत नाही. पण तुकोबऱ्यासारखे साधू ज्यावेळेस मंदिरात जाताना देवाला वीट सोडून खाली उभं राहावं लागतं. एवढा मोठा अधिकार देवाचा. वेदांतामध्ये एक सूत्र आलेलं आहे, गंगावत गजगंडवत गगनवत गांगे येवत गे येवत ये पापम क्षमयंती संगती वृता मेदान शृंगारिणो येषाम चित्तम अतीव निर्मळतरम येषाम न भग्नमृतम ते सर्वान सुखयंती प्रतिदिनम ते साधु हो दुर्लभा. गंगावत गजगंडवत गगनवत गांगे येवत गे येवत गगनवत. आकाशात सुद्धा गवसणी घाले एवढं मोठं अनुपम्य जीवनचरित्र जर कोणाचं असेल ते साधूच आहे. तुमच्या जीवनामध्ये अज्ञान रूपी अंधकार घालून ज्ञान रूपी ज्योत पेटवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते साधूमध्ये आहे. पण साधूचा अधिकार एवढा मोठा व्याप्ततेनं वर्णन करावा आणि शेवटी एका ओळीमध्ये संपून टाकावं. साधू अज्ञानाला सुद्धा सज्ञान करतात, अनाधिकारी माणसाला सुद्धा अधिकारी करतात. पण ते साध हो दुर्लभा, बहु अवघड आहे संत भेटी. ते साधू तर दुर्लभ आहे. पण कैलासवासी आप्पासाहेबांचं नशीब एवढं चांगलं आहे महाराज, हजारो पुरावे द्यावे आणि नंतर एका ओळीत सांगावं बहु अवघड आहे संत भेटी. पण आप्पासाहेबांनी साधूची सेवा शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत करून घेतली. आणि या सेवेचं जर फळ काय असेल ना तर शास्त्राचं गणित आहे, देव तयाचा अंकिला. देवाला बोलवण्याची गरज नाही, सोये संचला त्याचे घरा. तसं द्रौपदीचं तिच्या जीवनामध्ये सेवा आहे महाराज, दरबारात येणाऱ्या प्रत्येकाची सेवा आहे. म्हणून देव फक्त साडी पुरवण्याकरता नाही आला. सारी विच नारी है की नारी विच सारी काहीच कळलं नाही. पण तरी सुद्धा एक मात्र लक्षात घ्यावं लागेल, देव कृपा सिंधू आहे, दया सिंधू आहे, कृपा घन आहे, करुणा घन आहे. पण एवढा जरी असला तरी आपल्याकडं पाहण्याकरता त्याला आवाज द्यावी लागते, हाक द्यावी लागते, त्याला बोलावं लागतं. ते बोलवणी ती अडवणी केली द्रौपदीने. वेळ का
त्याकरता नेहमी एक गोष्ट सांगत असतो. जगाच्या पाठीवर कधीच परमार्थिक व्यक्तींनी इथं फक्त व्यासपीठ कीर्तनकाराकरता निवडलेलं आहे म्हणून कीर्तनकारामध्ये गायक वादकांमध्ये कधीच भेद करायचा नाही. मी नेहमी सांगत असतो. आमचे श्रीगुरू भाऊ नेहमी सांगायचे, अरे लेकरांनो, एकच सरस्वती आहे जी कुणाच्या तरी कंठात आहे, कुणाच्या तरी डोक्यात आहे आणि कुणाच्या तरी बोटात आहे. सरस्वती मात्र एकच आहे. याच्यामध्ये भेद करायचा नाही महाराज. इथं जर मी आत्ताच्या आत्ता खाली उतरलो आणि यांच्यापैकी कोणालाही फेटा दिला ना, तेवढंच चटकदार कीर्तन ते करू शकतात, त्याच्यामध्ये शंका नाही. पण आपापल्या आवडीचं आणि आपापल्याला आपल्या दैवतेनं दिलेलं ते क्षेत्र असते, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला निपुण होता यायला पाहिजे. आणि सुंदर योगेश बाबा, तुम्हाला तर द्यावे तेवढे धन्यवाद कमी. एका दिवसात परमार्थाचा स्वर्ग कसा करता येईल हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते योगेश बाबा आहे. मी पाहिलेलं आहे. आदरणीय प्रकाश भाऊ, आपण आपल्या गावाला सुद्धा बघितलं. माणूस 3.5 दिवसाचा सप्ताह करतो, पण किमान 3.5 वर्ष तरी त्याची चार्जिंग राहतेच. तशी आयुष्यभर राहते, पण 3.5 वर्ष तर कशीच ती जात नाही. ऐका, आपल्या वाटेला आलं. खरं सांगू का योगेश बाबा, विलास भाऊ, प्रकाश दादा, समाजानं आमचं कौतुक करावं, आमच्याकरता टाळी वाजवावी अशी अपेक्षा आम्ही कधीची सोडून दिली आहे. ज्या दिवशी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आमची निवड कथा कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताच्या नामाचा प्रचार प्रसार करण्याकरता केली ना, आमचा सगळ्यात मोठा सत्कार त्याच दिवशी झालेला आहे. त्याच्यामुळे समाजानं आज आमचा सत्कार करावा, टाळी वाजवावी, कारण हा तो समाज आहे ज्यांनी ज्ञानोबारायांच्या चरणावर आज नतमस्तक झाले. पण माऊलींना ज्यावेळेस मांडे खाण्याची इच्छा निर्माण झाली होती ना, तर मुक्ताबाईच्या हातचं खापर फोडणारा तो जो समाज होता तो हाच आहे. परंतु मी खरं तर तुमच्याकरता एक टाळी वाजवेल याच्याकरता, मी जरी बुलढाणा जिल्ह्यातला असेल तरी आदरणीय योगेश बाबा माझ्या सतत संपर्कामध्ये असतात. आणि योगेश महाराज म्हणजे तुमचा परिसर आणि तुमचा परिसर म्हणजे योगेश बाबा आहेत. जसं गावातला सरपंच हा गावाचा प्रतिनिधित्व मुख्य व्यक्ती म्हणून ओळखला जात असतो ना, तसं आपल्या परिसरातले योगेश महाराज आपलं प्रतिनिधित्व करतात. आणि किती मोठा स्वाभिमान आहे महाराज आपला. मी स्तुती नाही करता, मी वस्तुस्थिती सांगत असतो. ज्या निवृत्तीनाथांच्या चरणावर वाहून घेण्याकरता स्वतः ज्ञानोबारायांनी बोलावं, किंबहुना मज तुमचे कृपेचे काज तै लागी व्याज ग्रंथाचे पै केले. त्या निवृत्तीनाथांचा प्रसाद प्रतिवर्षी त्र्यंबकेश्वरची वारी करत असताना प्रथम क्रमांकाचं बक्षीस जर कोणाला भेटत असेल सातत्यानं, तर ते तुमच्या परिसराला भेटतं, वैयक्तिक योगेश महाराजांना भेटत नाही. मी जरी त्यांच्या बाजूला नसेल तरी मी स्वाभिमानानं सांगतो. मी बऱ्याच वेळेस म्हटलं, महाराज तुम्ही एवढं सुंदर नियोजन कसं करतात. महाराजांचं एकच वाक्य मला कायम असतं, महाराज तुम्ही हे बोललं की लय वाईट वाटतं. म्हटलं लोकांना स्तुती आवडत असते. म्हटले स्तुती मी जर केली असते एखादं कार्य तर मला स्तुती प्रिय असते, पण निवृत्तीनाथांच्या सेवेमध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये परमार्थाच्या सेवेमध्ये माझं योगदान शून्य आहे. मी तर कुठंच गेलो नाही महाराज, पण याच्यामध्ये सर्वस्व योगदान जर कोणतं असेल तर आमच्या सगळ्या परिसराचं आहे. आणि मला आठवतं आदरणीय प्रकाशदादा घुले आणि ही सगळी मंडळी वारीमध्ये तंतोतंत यांची तेवढी सेवा आपल्याला प्राप्त होते. प्रत्येक सप्ताहामध्ये आपल्याला हे शास्त्र संप्रदायामध्ये केलेलं योगदान भगवंत कधीच कोणाचा रुपया सुद्धा बाकी ठेवत नाही. प्रत्येकाला काही ना काही देतो, प्रत्येकाला. फक्त तेवढा संयम मानवी जीवनामध्ये असायला पाहिजे. प्रयत्नाची पराकाष्ठा झाली महाराज. आपल्या वाटेला एक दुःख आलं की आपण टाळ काढून आणि माड काढून बाजूला ठेवतो. पण पहाते पांडव अखंड वनवासी, अखंड वनवासामध्ये, पण परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती, अखंड वनवासामध्ये आहेत तरी सुद्धा कधी देवाला दोष दिला नाही की रात्रंदिवस कथा कीर्तन ऐकतो देवा, तरी सुद्धा माझ्या वाटेला का बघत नाही. द्रौपदीनं तिचं जीवन चरित्र वस्त्र हरणापर्यंत सुद्धा देवाला आवाज दिला नाही. पण कडून चुकलं, आता पर्याय नाही, जगाच्या मालकाला हाक दिली. आपण ऐकत होतो पितामह भीष्माचार्यांनी आपल्या वाटेला आली जबाबदारी पार पाडली, पण मुख्य नैतिक जबाबदारी जी देवाला हाक देण्याची होती ना, ते आधीच कंप्लीट करून ठेवली. आणि जगाचा मालक अंतकाळामध्ये आला. मला मुद्दा शेवटचा सांगायचा आहे. कोणीतरी प्रश्न केला, महाराज भीष्माचार्यांना विचारा, जर देवाची एवढी अविरत सेवा करून सुद्धा तुम्हाला असं मरण येत असेल तर त्यापेक्षा तुम्ही एखाद्याची लाचारी पत्करून जर जीवन चांगलं घालवू शकले असते तर फार बरं झालं असतं.
आमचे योगेश महाराजांची कीर्तने मी नेहमी ऐकत असतो. त्यांच्या कीर्तनातलं एक वाक्य मला नेहमी आवडत असते. 100 वर्ष बकरी म्हणून जगल्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगलं ना तर मानवी जीवनाच्या जीवनतेला सार्थकता प्राप्त होत असते. बकरी म्हणून जेवायचं कधी 100 वर्ष, त्यापेक्षा 1च दिवस पण वाघ म्हणून जगायचं. आणि मी एक नेहमी वाक्य सांगत असतो, 1000 मूर्ख लोकांना सोबत घेऊन फिरल्यापेक्षा एका विद्वानाचं बोट पकडून चाललेलं कधी उत्तम असतं. आप्पासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये तेच कार्य केलं. साधूची सेवा ज्या दिवशी त्यांच्या जीवनामध्ये झाली ना महाराज, त्याच दिवशी त्यांच्या जीवनामध्ये ते कैलासाचे अधिकारी ठरून गेले. दिसण्याकरता निमित्त मात्र आपण हा कैलास फक्त आता दाखवतोय. मानवी जीवनामध्ये शेवट तुमचाही आहे, शेवट माझाही आहे. मी प्रस्तावनेमध्ये बोलून गेलो, विसावा आपल्यालाही आहे, विसावा साधू संतांना सुद्धा आहे. पण खरं सांगा ना, आपला विसावा गावात असतो का गावाच्या बाहेर? बोला बोला, गावाच्या बाहेर. बरं, आपला विसावा जिवंतपणी असतो का गेल्यानंतर? गेल्यानंतर. एका विद्यार्थ्यांनी मला सुंदर प्रश्न विचारला, महाराज माझा एक प्रश्न आहे म्हणे, 100 वर्ष मखमली गादी आणि चांगल्या बंगल्यामध्ये झोपून सुद्धा ज्या माणसाला विसावा भेटला नाही, त्याला 2 सेकंदाकरता खाली टेकून विसावा भेटत असेल का? म्हटलं प्रश्न बरोबर आहे, पण जो विसावा तू मला विचारतोय ना, म्हटलं तो विसावा दादा म्हटलं गावाच्या बाहेरचा आहे. आणि जसा गावाचा बाहेरचा आहे तसा बाह्यरंगाचा आहे. शास्त्रानं आपल्या हिंदवी परंपरेमध्ये लावलेला एकही नियम चुकीचा नाही. प्रत्येकाला शास्त्रबद्ध पद्धतीनं पुरावे आहे. धर्मसिंधू नावाचा ग्रंथ आहे आणि त्या धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये या विसाव्याविषयी एक पुरावा आलेला आहे. हा विसावा म्हणजे मानवी जीवनाला लागू झालेले जे श्राद्ध असतात त्या श्राद्धापैकी एक श्राद्ध आहे अमान्य श्राद्ध. अधिक अन्न बरोबर अमान्य. म्हणजे कच्चं, अन्न म्हणजे धान्य. त्या प्रेताला ज्यावेळेस टेकवतात ना त्यावेळेस एक बुचडी सोडल्या जाते, त्यातलं कच्चं अन्नधान्य बाहेर टाकलं जातं. का माहित आहे? आम्ही हिंदवी संस्कृतीत जीवन जगणारे लोक आहोत आणि आम्ही जाण्याच्या आधी आणि गेल्याच्या नंतर सुद्धा एकही ऋण डोक्यावर घेऊन जायची आमची इच्छा नसते. प्रत्येकाच्या ऋणातून उतराई होता होता इथून जायचं असते. म्हणून हा शरीर धर्म जोपर्यंत होता तोपर्यंत या गावाच्या वेशेनं आम्हाला पोचलं. या अन्नधान्याच्या बळावर आतापर्यंत हे शरीर चालत राहिलं. अरे किती मोठा महात्मा का असेना, पण जरी झाला संन्यासी तो माध्यान्नासी तोंडवासी, त्याला खाण्याकरता पोट भरण्याकरता हे जीवनचरित्र चालवण्याकरता काहीतरी उदरभरण हे करावं लागत असतं. पण या ऋणातून आपल्याला जायचंय म्हणून बाह्यरंगाचा विसावा आणि राहिला अंतरंगाचा विसावा जो तुकोबारांनी अनुभवला. याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी? शेवटचा दिस गोडवा तो झाला म्हणून स्वात्मानुभूती आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता पावलो. आता माझा प्रश्न तुमच्या करता आहे, ज्यावेळेस तुकोबारांनी या अभंगाची रचना केली त्यावेळेस तुकोबाराय भूवैकुंठामध्ये होते का आपल्या मुख्य वैकुंठात होते? बोला बोला. भूवैकुंठामध्ये होते. याचा अर्थ माणसाला वैकुंठात जाण्याच्या आधी भूवैकुंठावर असताना सुद्धा विसावा प्राप्त होतो. त्याला अंतरंगातला विसावा म्हणत असतात. आणि हा अंतरंगातला विसावा प्रत्येकाला प्राप्त होत नाही. त्याकरता आप्पासाहेब बनून राहावं लागतं. त्याकरता साधूची सेवा करावं लागते. त्याकरता कथा कीर्तन प्रवचनाचं बोट पकडून चालावं लागत असते. त्यावेळेस जे उच्चार वाणीला येत असतात ते उच्चार म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला
बहु गोड झाला. तुकोबरायाची ज्याप्रमाणे स्वात्मानुभूती आहे त्याप्रमाणे प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनामध्ये स्वात्मानुभूती आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण शेवट गोड कधी करता येतो? मानवी जीवनामध्ये ज्या हेतूनं आपलं आयुष्य चालू झालेलं आहे, पारमार्थिक मार्गावर वाटचाल करत असताना, त्या ध्येयाकडे जात असताना एखाद्या साधूचं बोट पकडून ते टार्गेट गाठणं, त्या साध्यापर्यंत जाणं, आपल्या मानवी जीवनातला परमार्थातला प्रत्येक हेतू, मला असं वाटतं आदरणीय महाराजांच्या माध्यमातनं, म्हणजे शांतिगिरी बाबा, जनार्दन बाबा यांच्या कार्यासाठी आप्पासाहेबांचे दौरे फक्त महाराष्ट्रभर नाही राहायचे, तर दिल्लीपर्यंत सुद्धा त्यांच्या सेवेमध्ये आप्पासाहेब असायचे. जर मानवी जीवनामध्ये साधूच्या सेवेकरता अविरत, बरं व्याप कमी नाही, इथली उपस्थिती पाहून हे लक्षात येते की या माणसानं आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाकरता किती झटपट केलेली आहेत. एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक परिचय देत असताना त्याच्या पदव्यांची गरज नसते. मी आधीच बोलून गेलो, उत्तर क्रिया झाली, वर्षी श्राद्ध सुद्धा झालं, पण तिसऱ्या तृतीय पुण्य स्मरणार्थ सुद्धा इथून पासून तर मंडपाच्या शेवटच्या टोकापर्यंत जर एक एक माणूस दाटी दुटी करून बसलेला असेल ना, तर या व्यक्तीनं, या महात्म्यानं समाजाकरता, आपल्या जवळच्या, आपल्या अपरिचयात लोकांकरता सुद्धा किती योगदान केलेलं असेल हे त्याची जिवंतपणे साक्ष आपल्याला प्राप्त होत असते. आणि अंतकाळामध्ये ही जी उपस्थिती असते, ही उपस्थिती शास्त्रकार सांगतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पितामह भीष्माचार्य बाणांच्या शय्येवर आहे, पण जगाचे मालक आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कुंती मातेनं ज्यावेळेस मागणीची वेळ आली, जगाच्या मालकानं उच्चार काढला, आत्या आज मला देव म्हटलंस, तू काहीतरी मागून घे. कुंती माता म्हटली, एक काम कर ना, द्यायचंच आहे ना, देतो म्हटलंय ना, एवढा उदार आहे ना, जगामध्ये जेवढं दुःख असेल तेवढं सगळं दुःख माझ्या वाटेला दे. देव म्हणायला लागले, आत्या काय हा तुझा स्वभाव? अगं लोक 10 रुपयाचं नारळ, 2 रुपयाचा कापूर, 3 रुपयाच्या अगरबत्त्या आणता आणि 20 रुपयाच्या मोबदल्यात 20-20 लाखाची मागणी करतात. आणि एवढा जगाचा मालक योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुळसी, तरी तो स्वतःच्या समोर, तुझ्या समोर उभा असून तुला म्हणतोय तुझी प्रत्येक मागणी पूर्ण करण्याकरता तयार आहे. सुखाच्या समुद्रामध्ये तुला टाकतो म्हटले आत्या, आणि तू म्हणते माझ्या वाटीला दुःख दे. कुंती मातेचं वाक्य आहे, देवा लोकांच्या नजरेमध्ये सुखाची व्याख्या वेगळी आहे, माझ्या नजरेमध्ये सुखाची व्याख्या वेगळी आहे. मला या गोष्टीची 100% खात्री आहे म्हटले देवा, मला भान आहे, मी जो शब्द टाकेल, मी इंद्रपद मागलं तरी तू क्षणार्धाचा सुद्धा विलंब करणार नाही, मला इंद्रपद प्राप्त होईल. पण देवा ऐक ना, त्या इंद्रपदाला कुठेतरी मर्यादा आहे. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. आणि देवा तू काय म्हणतो, सुखाच्या समुद्रात टाकायचं. देवा लोकांच्या नजरेमध्ये पैसा, सत्ता, संपत्ती आणि संतती हे सुखाचं लक्षण असेल, पण आमच्या जीवनचरित्रामध्ये, आमच्या जागी पांडवांच्या कुडामध्ये उभा राहून जर तू विचार केला ना, तर आमचं जीवनचरित्र एकच आहे, जिथं तुम्ही आमच्या सोबत आहात त्यापेक्षा आमच्या जीवनात सुख दुसरं कोणतंच नाही. आणि तुम्ही जर आमच्या व्यतिरिक्त राहून आम्हाला करोडो रुपयाची इस्टेट दिली, तर त्याच्यासारखं दुःख आमच्या जीवनामध्ये दुसरं कोणतंच नाही. भागवतामध्ये एक श्लोक एवढा गोड आलेला आहे, पाही पाही महान योगीन. उत्तरा मातेच्या गर्भामध्ये ज्यावेळेस परीक्षित होता ना, शेवट होता, अगदी शेवट, पांडवांचे 5ही पुलं मारून टाकले होते अश्वत्थामाने, आणि दुर्योधनाकडे नेली होती त्यांची मस्तकं. बघ दुर्योधना, तू म्हणतो ना माझा वंश संपला, नाही नाही, अरे तू पराजित नाही झाला, तू विजयी झाला. म्हटले का? पांडवातलं एकही जिवंत ठेवला नाही, 5ही पांडवांचे मस्तक रात्री झोपेत असताना कापून आणले. ज्यावेळेस दुर्योधनानं मस्तक बघितली तर कपाळाला हात लावून खाली बसला. म्हटले काय झालं? अरे पांडव नाही, 5 पांडवांचे 5ही मुलं तू मारून आणलेत. अरे माझ्या वंशाचा दिवा सुद्धा तू ठेवला नाही. म्हटले माझं वैर पांडवांशी आहे, त्यांच्या पोरांशी नाही. दुर्योधन बोलतोय. अश्वत्थामा निघून गेला, काही का असे ना म्हटले, पण वंश संपून टाकला, संपवला म्हटले वंश. परत 2-3 सेकंदानं डोक्यामध्ये चमक निघली, अरे पण उत्तरेला गर्भधारणा झाली आणि तिच्या गर्भामध्ये पांडवांचा वंश वाढतोय. मारण्याकरता मागे धावला. अभिमंत्रित केलेलं अस्त्र ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस त्या उत्तरेनं देवाकडे धावा केला, देवा लवकर धावते आणि माझ्या गर्भामध्ये असणाऱ्या या पांडवांच्या वंशातला शेवटच्या दिव्याचं रक्षण कर. ज्यावेळेस जगाचे मालक आले ना, सर्वात आधी हात जोडले उत्तरेनं, आणि उत्तरा माता बोलायला लागली, देवा माझा वंश चालावा याच्या करता हात जोडले नाही बरं का,
माझ्या वंशाची आतापर्यंतची कारकीर्द होती की माझ्या वंशातल्या लोकांनी अखंड तुझं नामचिंतन केलंय. हे नामचिंतन खंडित होऊ नये म्हणून ही नामचिंतनाची सेवा आमच्या परिवारातून घडत राहो याकरता फक्त तुझा धावा मी या ठिकाणी केलेला आहे. मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला संपायचंय, पण आपल्या जीवनामधलं विठ्ठला विठ्ठला पांडवांच्या जीवनामध्ये जसं दुःखामध्ये भगवंताचं अस्तित्व म्हणजे सुख आहे, तसं प्रत्येक वारकऱ्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं अस्तित्व म्हणजे सुख आहे. तुकोबारायचं सर्वस्व पांडुरंग परमात्मा आहे. एक प्रश्न करतो, सर्वांनी उत्तर द्या. समजा तुमच्या समोर 3 देव मी उभे केलेत. पहिला देव जो आहे त्याचे हात कटेवर आहे, दुसरा देव जो आहे त्यांच्या गळ्यामध्ये सर्प आहे, आणि तिसऱ्या क्रमांकावर जे देव आहे ना त्यांना 3 तोंड आहे, एवढी मोठी दाढी लटकताना दिसते. पहिला जो देव आहे त्यांचे हात कटेवर, दुसरा देव आहे त्यांच्या गळ्यामध्ये सर्प, आणि तिसरा जो देव आहे त्याला 3 तोंड आहे, एवढी मोठी दाढी लटकताना दिसते. माझा प्रश्न आहे तुम्हाला, 3 नंबरला जे देव आहे त्यांचं नाव काय? ब्रह्मदेव. 2 नंबरला जे, मी जाऊ का घरी वापस? महादेव. पहिल्या नंबरला जे आहेत ते पांडुरंग. आता मी जर म्हटलं का हो याच्यातले भोलेनाथ किती नंबरचे, तर कोणत्या नंबरकडे बोट दाखवाल? बरोबर. यातले ब्रह्मदेव कोणते? यातले पांडुरंग कोणते? 1 नंबरचे. आता थोडस तुकोबाऱ्यांना विचारू, तुकोबारा आहे यातले ब्रह्मदेव कोणते? तुकोबाऱ्यांनी बोट दाखवलं पांडुरंगाकडे 1 नंबरकडे. तुकोबारा यातले महादेव कोणते हो? बोट गेलं 1 नंबरकडं. तुकोबारा यातले पांडुरंग कोणते हो? बोट गेलं 1 नंबरकडं. का माहित आहे? आपण देवाला शरण आहोत, पण फक्त शरण आहोत, अनन्य शरण नाही. आणि तुकोबारा देवाला शरण आहेत पण अनन्य शरण आहे. अनन्य शरण कशाला म्हणतात? एके सदे सब सदे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, ब्रह्मदेव म्हणायचं म्हटलं तरी पांडुरंगाला म्हणायचं म्हटले. पांडुरंगाच्या व्यतिरिक्त जर दुसरा कोणाला ब्रह्म म्हटला तर आम्ही ते संत वचन म्हणून स्वीकारणार नाही. तुकोबारे बोलतात, विठ्ठला वाचूनी ब्रह्मजे बोलती, वचन ते संती मानू नये, ते संतांचं वचन म्हणून त्या ठिकाणी स्वीकारायचं नाही. पांडुरंग परमात्मा तुकोबारा यांचा प्राण आहे, आणि प्राण असल्यामुळं तिथं गेल्यानंतर जी अनुभूती येत असते, तुकोबारे बोलतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण कशामुळं? मग उत्तर दिलं अभंगाच्या दुसऱ्या.
बरे जे बोलतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कशामुळं त्याचं खरं उत्तर हे आहे. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये बोलून गेलो. माहेर तर खरं जर विचार केला तर स्त्रियांना असतं, पुरुषांना माहेर असतं का? मग मी त्याकरता उत्तर देण्याकरता थांबलो होतो. माहेर ज्याप्रमाणे स्त्रियांना असतं त्याप्रमाणे माहेर हे पुरुषाला सुद्धा असतं. फक्त पुरुषाच्या गळ्यामध्ये माड पाहिजे आणि कपाळाला अष्टगंध बुक्क्याचा टिळा पाहिजे. एकंदरीत जो पुरुष वारकरी असतो त्याला सुद्धा माहेर असतं. माझे माहेर पंढरी आहे बीवरेच्या तिरी, आहे बीवरेच्या तिरी. महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं एवढं स्पष्ट मत आहे. फक्त मर्यादित वेळेपर्यंत नाही. मग एका जनार्दनी शरण 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 करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर गोरख बाबा नुसतं प्रमाण म्हटलं तर असं वाटलं आपण अंबानेर सोडून पंढरपूरमध्ये आहे की काय जगामध्ये. आणि खरं तसंच आहे महाराज. इथं येताना म्हणून मी आलो होतो अंबानेर म्हणून, पण माऊलींचा फोटो पाहिल्या पाहिल्या असा भात झाला जणू काही आपण अलंकापूर क्षेत्रात पोहोचलो की काय. एवढं सुंदर वातावरण. एक सांगू का तुम्हाला, सगळ्या गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करायची, पण द्राक्षांची काळजी घेताना बिलकुल हलगर्जी करायची नाही, परमार्थ करताना बिलकुल हलगर्जी करायची नाही. ते त्याच्याकरता सांगितले. ज्या वेळेस मी घरून निघालो ना कीर्तना करता विलास दादा, तर माझी मुलगी आहे 7.5 वर्षाची, आणि योगेश बाबांनी मागच्या वेळेस द्राक्ष आणले होते कीर्तनाला येताना. बाबा कुठं चालले तुम्ही? आले की चालले, आले की चालले. माझ्यासाठी काही वेळ आहे का नाही? आता ते लहान लेकरू घराचं बिचार, ते जेव्हा जागते तोपर्यंत आम्ही गायब असतो घरातून, वाट पाहून थकून जाते. मी सहज तिला परिचय दिला. म्हटलं बाळा, योगेश बाबा नाही का आपले वणीचे, तिला तसं नाही सांगावं लागत. म्हटले कोणते? म्हटलं द्राक्षावाले बाबा. हा म्हणे, म्हणजे तुम्ही द्राक्ष आणायला चालले? म्हटलं द्राक्षच आणणार. आणि मग तिथून शोध झाला, फ्लेम कुठं भेटेल, फ्लेम कुठं भेटेल. पण फ्लेम काही कुठं ओ मंडळी, फ्लेम काही कुठं. म्हणजे तुम्हाला काही लक्षात आलं का मला काय म्हणायचं आहे ते? हा नाही, तुम्हाला काही लक्षात आलं का मला काय म्हणायचं आहे ते? नाही. फ्लेम कोणाकोणाचे हातवर करा बरं. अच्छा, ज्यांचे हातवर आहे त्यांचे नंबर लिहून घ्या. सगळ्यांची बागा आपण फिरून पाहू. ज्यांच्याकडं नसतं ना, मला पहिल्यांदा नवल वाटलं, जे पिकवता ते आमच्यापेक्षा जास्त खात होते तिथं बसून घरामध्ये. म्हटलं याचा काय गोडा एवढा. पण खरं सांगतो, आणि महाराज एक सांगू का तुम्हाला, तुम्ही प्रत्येक परिसराचा वैभव पहा. मी जिच्याकडून आलो आहे ना, तिथे सुद्धा आम्हाला परिसरात घेणारी एक माया आहे, जिचं नाव आहे आईसाहेब मुक्ताबाई. आणि तुम्ही जिथं राहत आहेत ना, त्या परिसरामध्ये सुद्धा तीच माय ज्या स्वरूपानं नांदते ना, तिचं नाव आहे सप्तशृंगी माता. महाराज जगाकरता ज्याप्रमाणे आपल्या घरातली एक स्त्री दिसण्याकरता स्त्री आहे, दिसण्याकरता बायको आहे, दिसण्याकरता पोरगी आहे, दिसण्याकरता सासू आहे, दिसण्याकरता सून आहे, पण घरातली कामं करताना जसे तिचे 10, 15, 20 हात होतात ना, तिचं लक्षण दर्शनाकरता ही माय त्याच स्वरूपामध्ये तुमच्या आपल्या जवळ उभी आहे.
जगाच्या पाठीवरचं एकमेव असं तत्व आहे महाराज, एकमेव असं तत्व आहे. जसा बाप कधी कोणाला कळत नाही ना, तसं स्त्री तत्व सुद्धा लोकांना कधी कळत नाही. मी नेहमी सांगत असतो, शिवरात्री आणि नवरात्री खूप गाजायला लागल्यात, पण कळायला मात्र कोणालाच नाही. ज्या दिवशी बापाचे पाय धुतले ना, त्या दिवशी समजून घ्या की शिवरात्रीचा उपवास झाला, आणि ज्या दिवशी मायेचे पाय धुतले ना, समजून घ्या त्या दिवशी नवरात्रीचा उपवास आपल्या जीवनामध्ये झाला. त्या मायनं तुम्हाला सहज सहज कुशीमध्ये घेतलंय, सहज. ऐकू थोडं, बोला विठ्ठल विठ्ठल. ही माय फक्त आपली माय नाही, मग साऱ्या जगताची आई तू माता अंबाबाई, हाकेला उभी राही सार काही तुझ्या पायी. दंड दृष्टाला दे अनेक रूपे तुझे, घेई भक्ताचे साठी येऊया लाभ दर्शनाचा. देव दे करूया उदा 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 अंबाबाईचा, करूया उदा 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 अंबाबाईचा, करूया उदा 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 अंबाबाईचा. हे मायचा मायेदरा शहरी मायेचा कोल्हापुरा, मायेचा मायेदरा शहरी तुळजापुरा, मायेचा मायेदरा कोल्हापुरा,
प्रतापांच्या क्रांतीनंतर राणाचं रूपांतर महाराणामध्ये झालं. त्यानंतर सगळेचे सगळे राजे महाराणा म्हणून लागले. त्याप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या आधी फक्त राजे होते, पण छत्रपती शिवाजी महाराज अवताराला आल्यानंतर फक्त राजे नाही तर जाणते राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जाऊ लागले आहे का. पूर्वीच्या काळामध्ये स्वतःला राजा म्हणून घ्यायचं म्हटल्यानंतर इतरांच्या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं सामदाम दंड भेद वापरायचा, लोकांना कारागृहामध्ये दाबून ठेवायचं आणि स्वतःला राजा म्हणून घ्यायचं. चांगल्या लोकांना गुलाम म्हणून दाबून ठेवण्यामध्ये, राजा म्हणून घेण्यामध्ये काहीच पुरुषार्थ नाही. पण त्या गुलामगिरीतल्या पुरुषाला गुलामगिरीतून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्याला पुरुषार्थ म्हणण्याचा अधिकार आहे. इंसानों को गुलाम बनाकर कई बादशाह बने हैं, इंसानों को गुलाम बनाकर कई बादशाह बने हैं, लेकिन गुलामों को इंसान बनाने वाला एक ही बादशाह है जिनका नाम है छत्रपति शिवाजी महाराज. ये दर है छत्रपति शिवाजी महाराज और धर्मवीर संभाजी महाराज का. यहाँ किसी की मनमानी नहीं चलती, ये भी बात पक्की है, यहाँ किसी को परेशानी नहीं होती. अरे कुछ तो बात है हमारे छत्रपति में, वरना यूं ही दुनिया उनकी दीवानी नहीं होती. आज लहान लेकराला विचारा किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसाला विचारा, छत्रपती माहित नाही असं एकही शोधून भेटणार नाही. बरं, महाराजांच्या सोबतचे जे मावडे होते ना महाराज, शिवरायांचे ते मावडे रंग सावडे जरी कोवडे वाहती शोभाला देवा. लोकांना असं वाटायचं महाराजांच्या सोबत असणारे मावडे काही फार पाहिजे तसे दिसत नाही. कुतुबशहाच्या जीवनचरित्राचा विचार जर कधी तुम्ही अभ्यासला असेल, काय झालं अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की लोकांना दोनच गोष्टी दिसतात, अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज खूप मोठे आहे, कधीतरी इतिहास वाचण्याचा प्रयत्न करा. महाराजांच्या सोबत एक मावडा असायचा ज्यांचं नाव आहे येसाजी कंक. ज्यावेळेस कुतुबशहाच्या दरबारामध्ये गेले होते ना, मैत्रीचा हात ज्यावेळेस कुतुबशहाने पसरवला होता, वरती गड किल्ल्यावर गेलेत, काही मोजके मावडे सोबत होते आणि कुतुबशहा महाराजांना म्हणायला लागला, महाराज मी असं ऐकलं होतं की तुमची बुद्धिचतुर्यता खूप आगाध आहे, अपूर्व आहे, अगम्य आहे, अमोघ आहे. तुम्ही मोजके मावडे घेऊन माझ्या दरबारामध्ये आलात, हे ठीक आहे, मी मैत्रीचा हात तुमच्या समोर पसरवत आहे, पण असंही तर होऊ शकते की माझ्या अंतःकरणात कपट आहे. आत्ताच्या आता मी ठरवलं तर मी तुम्हाला संपू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लागले, ऐका म्हटले येसाजी, हाफ नॉलेज इज द ऑलवेज डेंजरस फॉर अवर लाईफ. अपूर्ण ज्ञान माणसाच्या जीवनाला धोकादायक असतं. तुम्हाला कोणी सांगितलं आमचे मोजके मावडे आहेत? एकदा थोडंसं किल्ल्याहून खाली डोकावून बघा. महाराज छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत किल्ल्यावर चढत नाही तोपर्यंत 5000 अंगरक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावड्यांनी संपूर्ण किल्ला ताब्यामध्ये घेतला होता. महाराज कुतुबशहाजी, आपको लगता है किल्ला आपका है, लेकिन आपका नहीं. जर मी आता ठरवलं तर हा किल्ला एका मिनिटामध्ये माझ्या हातात येऊ शकतो. महाराज मानलं म्हटले तुम्हाला, चला म्हटले महाराज, मला तुमच्याची हात मिळवणी करायचंय, पण माझं ऐश्वर्य तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे, मी तुमच्या लायकीचं आहे का नाही. मग एक एक दरबार दाखवण्याकरता सुरुवात केली. ही घोड्याचा कारखाना, इथं उच्चतम अशा प्रकारचे जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते. पुढे हत्तीशाळा दाखवली. कुतुबशहाला माहित होतं महाराजांकडे हत्ती नाही, म्हणून जाणून बुजून प्रश्न केला, महाराज आमच्याकडे हजारो हत्ती आहे, जे युद्ध करताना आपल्या कामी पडतील, तुमच्याकडे किती हत्ती आहे? महाराजांना माहित होतं आपल्याकडे हत्ती नाही. पण महाराज फक्त महाराज नव्हते ना, महाराज छत्रपती शिवाजी महाराज होते. धाडदिशी उत्तर दिलं कुतुबशहाजी, आमच्याकडे हत्ती नाही, पण हत्तीच्या ताकदीसारखे मावडे मात्र आमच्यासोबत रात्रंदिवस फिरत असतात. महाराज मावड्याला कशी बरोबरी हत्तीचे करता येईल? म्हटले कशी करता येईल? आणा तुमचा हत्ती, मी देतो माझा मावडा. आणि मावडा शोधण्याची गरज नाही की यांच्यापैकी कोण बलाढ्य असेल. नुसतं मागच्या बाजूला पाहता येसाजी कंक होते. येसाजी कंकाला फक्त डोळ्याच्या भाषेत लक्षात आलं की आपल्याला इशारा केला. जी महाराज एवढंच म्हटलं आणि समोर गेले. हत्ती आणि येसाजी कंका समोर युद्ध चालू झालं, घनघोर युद्ध चालू झालं. हत्ती प्रत्येक क्षणाला येसाजी कंकाला मारण्याचा प्रयत्न करतो, पण येसाजी कंकानी तीड मात्र वेळ न लावता एकाच तलवारीच्या धारीमध्ये हत्तीची सोंड मस्तकापेक्षा वेगळी करून टाकली. स्वतःवरती उडी घेऊन हत्तीच्या मस्तिष्कावर हात ठेवून उन्मत्त असणाऱ्या हत्तीला सुद्धा खाली बसवलं. महाराजांकडे हत्ती नव्हते, पण हत्ती
पेक्षाही जास्त ताकदवान असणारे मावळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. शिवरायाच्या शौर्याच्या कथा, शिवरायाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता एक एक कथा लाख मोलाची. प्रतापगडचे युद्ध झाले, शेवटची टाळी आहे, शेवटची टाळी, एक टाळी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला खुशीचा घाट. हो दाविली गुलामगिरीला वाट, मराठी माणसाचा मांडला थाट. हो छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नुसत्या एका आईचं नाव आठवलं तर इथपर्यंत यावं लागलं, आहे का नाही? सुरुवात कुठून झाली होती? साऱ्या जगताची आई तू माता अंबाबाई, हाकेला उभी राही सार काही तुझ्या पायी. आणि मला मुद्दा हा सांगायचा होता मुळात, जो आमचा विठोबा आहे ना, तो विठोबा फक्त विठोबा नाही, तोच विठोबा विठाबाई सुद्धा आहे. फक्त तुमची इच्छा पाहिजे तुम्हाला काय म्हणून बोलवायचं आहे. तुम्ही बायको म्हणून बोलवा तरी घेतो जातो, बायको म्हणून बोलवा तरी देव जातो. माझ्या पदरचं असतं तर कदाचित खोटं ठरवता आलं असतं, पण अर्जुनाकरता देव सुभद्रा झालाय ना, हे प्रमाण कधी खोडाल. एकीकडं जगत म्हणतं देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे, पण शास्त्र वेगळं सांगतं. शास्त्र म्हणतं आम्हाला मान्य आहे की देव बाजारचा भाजीपाला नाही, पण तो तुमच्याकरता भाजीपालाही व्हायला तयार आहे. तुम्ही फक्त संत शिरोमणी सावतोबा महाराज होण्याची तयारी ठेवा. तुम्ही सावता महाराज झाले ना की देव भाजीपाला सुद्धा तुमच्या करता होतो. फक्त त्याला सर्वस्व म्हणून स्वीकारता यायला पाहिजे. जसं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, तसा पांडुरंग परमात्मा आमचा सर्वस्व आहे, ते आमचं माहेर आहे. तिथं गेल्यानंतर एखाद्या सामान्य व्यक्तीला, एका स्त्रीला, एका कन्येला आपल्या माहेरात गेल्यानंतर जसं सर्व सुखाचा अनुभव येतो की जणू काही आम्ही स्वर्गात आलो, त्याप्रमाणे तुकोबारे बोलतात आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. त्याच्यामुळं काय झालं? शेवट तो भला माझा बहुगोड झाला. अजून काय प्राप्त झालं महाराज? परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागीला. कशामुळं? आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. विठोबा रखुमाई